नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये चवीला खूपच छान लागणारा कुरकुरीत इन्स्टंट डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. विशेष म्हणजे यामध्ये डाळ तांदूळ आपण काहीही भिजवलेलं नाही आहे. अवघ्या 10 मिनिटात तयार होतो. रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीला तितकी छान लागते, अतिशय कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण भाजी बनवून घेऊयात. भाजी 5 मिनिटांमध्ये तयार होते. यासाठी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत, साल काढून स्वच्छ करून घ्यायचे. बटाट्याच्या साली काढून झालेले आहेत. आता आपण बटाटा लहान लहान आकारामध्ये कट करून घेऊयात. याच्या फोडी कट करताना अगदी लहान लहान आकारामध्ये कट करून घ्यायच्या, म्हणजे ते शिजायला पटकन सोप्या जातात, शिजायला जास्त वेळ लागत नाहीत. सगळा बटाटा पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा. कट करून झाला की पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडा वेळ असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा. आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालं की 1 छोटा चमचा जिरे मोहरी यामध्ये घालून घ्यायचे. चांगले तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे. मग यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा घालून घ्यायचा. थोडा कढीपत्ता घालूयात आणि कांदा आता गुलाबी रंगाचा होईपर्यंत एकसारखा हलवत थोडा वेळ परतून घेऊयात. आपल्याला या कांद्याचा पूर्णपणे कच्चापणा जाऊन द्यायचा नाहीये. हलका रंग बदलला की यामध्ये 1 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं थोडा वेळ परतवून घ्यायचं. आता हे टोमॅटो आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायचं नाहीये. आता ज्या बटाट्याच्या फोडी आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा धनेपूड घालायची, आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता सगळा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात. बटाट्याच्या प्रत्येक फोडीला एकसारखा मसाला लागेपर्यंत एकसारखं मिक्स करून घ्यायचं. गॅस लहान करायचा आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आणि गॅस लहान करून हे थोडा वेळ शिजवून द्यायचं. नुसत्या वाफेवरती हा बटाटा चांगला शिजतो. आता मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं, 2 चमचे बारीक रवा घालायचा, 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं. आता यामध्ये चिमटभर खायचा सोडा घालून घ्यायचा, चवीनुसार मीठ घालायचं, 2 मोठे चमचे ताजं दही घालून घ्यायचं, आंबट असलं तरी चालेल, आणि 1 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि हे मिक्सरला एकसारखं फिरवून घ्यायचं. जर पाणी अजून लागलं तर थोडंसं पाणी अजून यामध्ये घालायचं आणि सैलसर हे एकसारखं बॅटर हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा, अगदी घट्टही नाहीये आणि अगदी पातळही नाहीये, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. लगेच एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि थोडा वेळ असंच बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पाहूयात भाजी शिजलेली आहे का. एकसारखं मिक्स करून घेऊयात. एखादी फोड उचलून पाहायची आणि जर चमच्याने प्रेस करून पाहायचं, जर दबत असेल तर समजायचं बटाटा चांगला शिजलेला आहे. आता यावरती थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि भाजी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची. आता डोसा बनवण्यासाठी गॅसवरती डोसा पॅन गरम करायला ठेवायचा. सर्वात आधी आपण याला ग्रीस करूयात. ग्रीस करण्यासाठी यावरती चमचाभर तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि लगेच टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने तवा पुसून घ्यायचा, म्हणजे हा जो तवा आहे तो चांगला ग्रीस होतो, याला अजिबात डोसा चिकटला जात नाही. आणि यावरती लगेच डोसे घालायला सुरुवात करायची. जसं तुम्हाला लहान मोठ्या आकाराचा डोसा बनवायचा आहे तशा पद्धतीने यावरती हे बॅटर घालून घ्यायचं आणि पळीने हलक्या हाताने एकसारखं गोलाकारमध्ये पसरून घ्यायचं. वरची बाजू ड्राय झाली की चमच्याने बटर किंवा तूप तेल काही तुम्हाला आवडेल ते यावरती लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता खालची बाजू खूप छान याला रंग आलेला आहे आणि क्रिस्पीही झालेली आहे. आणि डोसा आपण तयार केलेल्या भाजीसोबत खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा. सोबत 1 नारळाची चटणी बनवलेली आहे किंवा तुम्हाला जी चटणी यासोबत खायला आवडेल ती तुम्ही बनवून घ्या. अतिशय कुरकुरीत असा हा डोसा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये भाजी सहित हा डोसा आपण बनवलेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.